नमन गणेशा हे प्रथमेशा, नमन गणेशा हे प्रथमेशा, नमन गणेशा हे प्रथमेशा, नमन गणेशा हे प्रथमेशा। ओंकारा तू हे सर्वेशा, ओंकारा तू हे सर्वेशा। नमन गणेशा हे प्रथमेशा, नमन गणेशा हे प्रथमेशा, नमन गणेशा हे प्रथमेशा। नटराजाला वंदना करिता, नटराजाला वंदना करिता, पंचारतियो वाळुनी नमिता, पंचारतियो वाळुनी नमिता। सप्तसूरलय मन प्रेरिता, सप्तसूरलय मन प्रेरिता। स्मरतो तुझला बुद्धी विधाता, स्मरतो तुझला बुद्धी विधाता। मंगल दिन हा क्षण भाग्याचा, गुणनांदी ही कथितो आता, गुणनांदी ही कथितो आता। स्वर सुमनानी अखंड जपिता, स्वर सुमनानी अखंड जपिता। तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता। नमन गणेशा हे प्रथमेशा, नमन गणेशा हे प्रथमेशा। ओंकारा तू हे सर्वेशा, ओंकारा तू हे सर्वेशा। नमन गणेशा हे प्रथमेशा, नमन गणेशा हे प्रथमेशा, नमन गणेशा, नमन गणेशा, नमन गणेशा हे प्रथमेशा। गणपती बाप्पा मोरया। रामदैवत श्रीदेव रवळनाथ आणि स्थानदैवत श्रीदेव महापुरुष यांच्या चरणी नतमस्तक होऊन रंगदेवता आणि तमाम नाट्यरसिकांका विनम्र अभिवादन करून पिंगुळी शेटकरवाडी ग्रामस्थ सहर्ष सादर करतो धमाल विनोदी मालवणी एकांकिका गेले भजनात पोचले लग्नात। लेखक प्रभाकर भोगले, दिग्दर्शक अशोक सर्वेकर, सहदिग्दर्शक अर्जुन राणे, सूत्रधार प्रथमेश दळवी, नेपथ्य केतन लाड आणि सहकारी, रंगभूषा सुभाष लाड, वेशभूषा मेघश्याम सर्वेकर तेंडोली, प्रकाश योजना साईराज नाईक, मनीष पाटकर, संगीत साथ वैभव सावंत, उमेश सावंत, पार्थ सावंत, पार्श्वसंगीत सौरभ सर्वेकर, ध्वनी संयोजन गुरुनाथ सावंत, रंगमंच व्यवस्था गुरुनाथ सावंत, लव पालव आणि श्रीदेव रवळनाथ प्रासादिक नाट्य मंडळ तेंडोली। विशेष सहाय्य सुनील पालव आणि शेटकवाडी ग्रामस्थ। यातील भूमिका आणि कलावंत नाना ठाकुरांचो राजन, नानी भालेकर वहिनी, भिक्याची बायल, दुर्यांचा रिद्धी म्हणजेच मोर्यांचा संपदा, दत्तू पालवांचो मुन्ना, गणपत्या लाडांचो केतन, भिको सरियलकरांचो संदीप, लवगो राण्यांचो मुन्ना, सुरगो सावतांचो विकी, गणपती दळयांचो मुन्ना, धोंडी पालकरांचो सचिन, नली रावळांचा सायली, तातलो दळयांचो छोटलो, चाकरमानी आंब्यातलो उमेश, सुबलो भालेकरांचो शुभम, पार्थ सावतांचो पार्थ,
श्यामलो गावड्यांचो श्याम, इमला गावड्यांचा साक्षी, बाबी पटेल धुर्यांचो बाबलो आणि या वाटातले चिलीपिली धुर्यांचा ऋत्वी, पालवांचो विघ्नेश, पालकरांचो समर्थ, पिंगुळी शेतकरवाडीतील ग्रामस्थ सहर्ष सादर करत धमाल विनोदी मालवणी एकांकिका गेले भजनात पोचले लग्नात. आमच्या बुवाची खुर्ची व्यवस्थित झोपला आवाज देतोय ह्या जरा आता लुटायतोय. ऐकलंच काय गो? नाही त्याची काही जाग नाही भरता हा बुतून समजला. आता एका उठायलंय ना का ह्याचा आवाज बघा नीच कसली जाग्याच होतय. ऐका ऐकलंच काय गो? निजला हस काय जाग्या असं नीच कसली झाली जाग्याच असं. ऐकलंच मंडळी ह्या उत्तर नेहमीचाच असता पण असताना घोरत भुतून समजलं ना. तिने भजन करी पण नाही अजून येतील आता. पटेलाकडचं भजन आटोपला आवाज काय येणार नाही होते चाय पाणी चालला. इतकं वागत झालो अगं लय वगैरे झालं बघ पण आरडा किलो हा. आता ह्याच्या पुढे येऊन भजन कसला करतले? अगो ते तरी काय करतील एके एके रात्री घाटा बांधण्या करूची लागतात समजलं ना. यंदा गौरी आणि गणपती एकदमच जातले होत ना तेव्हा बहुतेकांचे गणपती रावले होत. आता काय एक अभंग म्हणती आणि आटोपती ही काय भजना झाली? हे बघ एक म्हणाल देत नाहीतर अर्ध म्हणाल देत त्या गणपतीक सगळा कळता बघ. तू तुझा अट्ट बघूया. माझा तर काय आटपूचा? अगं भजनकारी येऊ झाले पान सुपारी काढून ठेव. मगाच ठेवलंय ऐकतोय घेऊन ये तो सुपारी फोडून ठेवतोय. भजन करांका पान सुपारी लागतं ना. ये घेऊन ये ठेवा फोडून. ना झोपेतून उठवला तो परिणाम घेऊ. आणि काय म्हणतोय? काय
चायचे कोप काढून ठेव. ठेवतोय. हा, आणि काय म्हणतोय? आता काय रावला? अगो करंज्या टोपल्यात काढून ठेव. ठेवतोय. हा, आणि काय म्हणतोय? आता आणि काय? अगो आग साकटून चायचं टोप ठेव. चाय चोटो? अहो भजन करी येऊच्या आधी काय डोस का फिरला की काय तुमचा? अगो येऊच्या आधी अगो तवसर पाणी कड येत ना. मंडळी इली काय बुक्की आणि साखर टाकलंस काय झाला. ठेवतोय. हा, आणि काय म्हणतोय? आता आधी काय रावला? एकदम तुका सांगू केला नाही. किती वेळा बोलवतोस पाठी? एका जागरण झाली आहे. थंड घे ना राव. भजन करी येऊ झाले तुझं किती पारो चढता. हा बरं आता नली उठला. नाही उठा का? भजन करी इले की उठवून म्हणून सांगितलं नाही. हा, त्याला जेव्हापासून उठव तेव्हा काही तर भजन आठपासून उठा. असा किती म्हणतास? तुझा चढ होता. 2-4 साधारी उठाक पाहिजे. हा मी काय उठ नाही ना. हा, आता म्हातारा झालं म्हणून उठत नाहीतर अगोदर. अगोदर काय? अगोदर अगो लवकर नाही उठलं तर माझी आई शिमगो करीत मला तुका माझ्या रात्रीपासून ढकलीत रवय. तेव्हा खय तिया दिशा फाकताना उठस. आय एम बरा सर. गेली 20-22 वर्ष ह्या काम बघ तुम्ही नेटान केलंय बघ. तुम्ही आपले गप राहा. आता तोंड बंद करून गप राहा. माझा तोंड चालू नको. घरात देव धरा बसा. लवकर उठायला ना झोपेत सूर साखर झोप लागली होती. तेव्हा बागला टाकला खवळाग लागला. काय करतोय भजन करी तसे तो. लवकर करा म्हटलंय तर ऐकलत ना. शेवटचा ठेवतो माझ्याकडे आणि येतात उशिरा. मग माका काय तर माझंही नाही ना. हे काय उठवता लागता. ते रवल्या काय अजून भजनकारी ओ नानानू. इलेशा वाटतं आवाज देता बोलतो रडू तू. ओ नानानू. कोण? आज काय म्हणताय? अरे कोण? ओ मी तुमची शेजारी. अरे हा भिकाची बायको. होय होय. ये भजन ऐका गेलं. होय इलय. हा नमस्कार करतोय. ये भिको घरात असा का भजनात गेलो. गेले आहोत. ओ भजनात जाऊचा अगदी जीवार येत या माणसाच्या. किती ओ नीच शिरा पडली. नीच येता म्हणतात. ओ मी म्हटला ही नका ती पोरा सगळी भजनात जातात आणि तुमका जाऊ काय झाला. ओ पण ह्यांका समाधान नाही ना. मग माका ही लोरा मी मगे तोंडात येत का बडबडलंय. म्हटला जावा 4 चौघांबरोबर. तसे झक मारीत गेले. तो भिको म्हणजे ना त्या कुंभकर्णाचाच भाव बघ. अगदी सबको तुमका सांगतोय. आमच्या यांचा कसा माहितीया. ताटल्यावर सून खाटल्यावर आणि खाटल्यावर सून ताटल्यावर. पोट भरला काय डोळे टाकतात लहान पोरासारखे. ओ निदल्या उमरात उशीर होतो लो. झोका घा. मला मी माणूस काय करता माहितीया. काय करता? आधी झतरून घालता आणि ताटावर येऊन बसता. नानू हो. तुमका मरण सांगते. मी महिना नसल्या माणसाबरोबर दिवस काढले. दुसरा तिसरा कोणतरी असताना तर नदी वळाच्या उडी मारून जीव दिला नसतो. वगीरड काय सांगतास? वगीरा म्हणतो. तुम्ही सांगतास मन गपरवतय. हा हरकत नाही. दुर्पती गे दुर्पती. इलय अगे इलाच ती बाहेरच बोलत रावलं. अगे ह्यांचे गजाली सांगवतय नानांका. जा बुतूर जायचा काय हातभार राव काहीतरी जा. भजनकारी योग झाले. होय होय. भजनकारी अजून खाईले नाही. होय हे भजनकारी रवले हो. पोरांचा बघा त्या घराकडून सुटलेला वळाच्या अलीकडे इले त्या कुकारे टाळू घालायचं होतं. म्हणजे पुढच्याच जागेत जागोर इलो आम्ही. हो काय आमचा बरा पोरा.
नाराया कोणी काय केलं या अरे आता कोण तो गळतो होतो अरे थैसून चलत येताना शेणाच्या थाप्यात चप्पल लडबडत हायपर्यंत घेऊन येलो फटके तो वाकळी होतो यांच्यात अरे तातल्या अरे मारण दे जाऊन दे पोरांची जात कसल्या मनावर घेत नानानू आता तुम्ही सांगताय म्हणून गप बसतोय काय त्यांच्या बरोबर सांगलं असतंय काय चल ये बदनाकी शेवटचा म्हणजे नक्की कसले घालतात तुम्ही हा हो नानू काय म्हणता बरा बरा काय चाय पाणी वगैरे केलास की नाही हा काय पण सगळा तयार असा बघ खाऊ काय या? अरे कंजे केले होत उसळ करूची होती पण झालं काय माहितीये माझ्याकडचा शेवटचा माझा 11 या म्हटलं 10 बदनाच्या काय ते खाऊन येताना उसळीत म्हटलं तुम्ही बघू जातच नाही हे असं असतं बघतात मंडळी म्हणजे काय असता पहिली भोजन मध्ये काय म्हणतो पहिलं भोजन असा आमच्याकडे खाऊचे नाही आणि शेवटचे म्हणतो खाऊन असते आता काय खाऊचे नाही करंजत जाऊया मधल्या मध्ये आम्ही आपले मरतो करंजे खातो काय रे करंजे खातो म्हणून काही नाही हो पण नंतरचे काही परिणाम होतात ना ते आमका सहन करूचे लागतो आता वरसून काढला ना कधी कधी खालसून नाही काढता बरं पण लय उशीर केला उशीर कसलो घेऊन बसला ना नानू हो 10 भजना करून इलो तुमच्या राहिला 11 भजन काय रे बरोबर की नाही तरी तुमका सांगतोय कराड गाडी जातो ना म्हणान खावता सगळा सादर संगीत करून गेलो तर एका रात्री 4 भजना पण होऊची ना ह्या मात्र बरोबर बाजूला पाया पडा येतो ये अरे मुंबईसून 4-5 चाकर मानिले भजना घेत काय नाही तो नानू चाकर मानिते त्यांका जागराला बोलतो 2-4 भजना घरांनी काही जात नाही घरात या चाकर मालांचा मात्र नेहमीच असता माझ्या गणपत्या काय ता तुला काय वाटतं काय ते काय घरात जाऊन निसतं आणि काय करतले अरे मी ते मुंबईसून गावा घेतात ते किती कित्या गणपतीच्या निमित्तान बायलेक भेटात खाऊची रे खाऊ महाराज अरे मेले अशी रातभर आपल्याला भजना करीत राहुले तर घराकडलो गणपती कोण बसयतलो खरे साहेबांना सांगतो साहेबानू मला गावाला जायचंय गणपतीसाठी आता देवा धर्माचं काम साहेब नको कसा म्हणतो तो बरोबर पण त्या बिचाऱ्या काय माहिती ह्या का खयचो गणपती बसवचा तो बाकी या का गणपतीचा कायचा भारी जमता तुका उगाच वाढला काही इतके अनुभव त्याच्या मागे काय मिळाले ये आपलं वाटपी बघ पिशी दळोसाठी जागो सत्ता असं दिसता अरे बाबा खानदानी वाटपी तो बरं पण त्याची पिशी इतकी भरलेली कशी ती तास सांगतोय करंजे भरल्यानं खानदानी वाटपी ना तो अरे म्हणजे ह्याचा कायच नाही तुका माहिता ह्याचो बापूस बारशीच्या टायमात चुरमुले वाटताना काय करी तुका माहिता आता काय माहित असतं तुका मनान सांगतोय अरे काय करी असो झाकलेली मुळ अशी घे चुरमुल्याच्या रोवळ्यात घाली आणि अशी वर काढी दिसताना दिसायची मूठ भरल्यासारखी पण घेणाऱ्याच्या पिशव्यात 2च दाणे शिर्या रे पोडो महाराज तुका सांगतोय आज रात्री 10 भजना झाली की नाही हो जर ह्यांना डबल करंजे घेतले असतील आणि ते खाले नसतील त्याच्या पिशेत 10 जुना 20 करंजे असा पाहिजे की नाही होय होय असा पाहिजे ना पण तुका मी पैज लावून सांगतोय ह्याच्या पिशेत 50च्या खाली करंजे नसतले इतक्या कसे रे मला इतके कसे काय घरातले काय मोजून करंजे देतात वाटून झाले काय उरलेले पिशेत अरे मेल्यान तुमका अक्कल असा की नाही रे अक्कल असा की नाही अरे असे म्हाताऱ्यासारखे वडगान काय बसलात पुढे सरकार बसला नाही काय नाही अरे मेल्या म्हातारी येतो आणि भीती गोडगान बसतो एक पण तोंड हलय ना नाही अरे कसा हा त्या म्हाताऱ्यांचा विषय येगोळ हा त्यांचे वळगून ठेवचे दिवस जवळ येत ना मला काय रंगीत तालीम करून घेतात अरे पण त्यांना तोंडा हलव काय जातो कोण सांगतो तोंड हलवत नाही म्हणा कोण सांगता सांग मला तोंड हलवत नाही अरे आता चायची कप खनखनाने आणि करंजे येऊ नये काय बघ कशी तोंड हलवतात ती त्यासाठी येतो वाटतं खाऊ तुका काय वाटलं भजना घेत खाऊ कच येत ह्याचा काय ह्या माणसाला काय करू मला कळत नाही एक तर मला टायमात कधी येणार नाही कधी विचारला सांगता ह्याची गाडी बंद पडली तर त्याचा ह्या पडला हय जाऊचा थंय पार्टेक जाऊचा असा एका कधी भजना घेऊन टाइम नसता आणि आज लोक असं वडगान रवता आम्ही येलो ये भिकिया अरे काय काय वडगान काय बसलं पुढे पुढे सरकार बस पुढे बसान काय करू घ्यावा आता पुढे बसान काय करू मला पुढे बसान मागसून धर ए पण तो मागसून काय करतो लो अरे मला भजन धरून
घाबरले हा? देवासमोर खोटा कसला बोलत काय म्हणजे कालचा जाऊन दे परवाचा जाऊन दे आज रात्री 10 भजना झाली की नाही हो एक तरी भजना जागो होतस रे तू हा? होतय 4 बदनांका जागो होत्या आणि पुढे बसलेलो काय फकंडा मारता मेलो मारा नाही बाबा ए लवकर आठवा शेवटचा भजना म्हणजे काय करता ए बाबा असं बोल हा ए शामल्या व्यवस्थित लक्ष देऊ म्हणजे पापा नको हे गणपत्या ओ रे गणपतीच्या मेला पाय पडे निल होय होय कधी रे माका नाही करू दिसा अरे बाबा ह्या गणपतीच्या नाही बाबी पटेल यांच्या गणपतीच्या पाय पडे निल अरे एकाच्या पडला का आणि चारांच्या यातच नाही तर नाही पडाचा तर नको पडा माझ्या रे बापाची जागा जाता तुका म्हणून सांगतो काय गणपतीच्या पुढ्यात सफरचंदाचा परसाद सफरचंदाचा परसाद अरे बापरे मग पाया पडा कसं या लवकर जा आज जा गेलो बरं जागा गावली हा चाला रे चालू करा लवकर किती वाजले काय गेलो तो लवकर काय गेलो तो शिरा पडली तुझ्या तोंडावरती फटक्याची दुखणा भरली तुझ्या ती अरे मेल्या जागो हवा होता तर आधी सांगून होतास ना माका जसा हा खोटे किती बोललं तोंडात किडे नाही पडत रे तुझ्या ए गणपत्या अरे बाबा काय झाला काय असं विष्णू सहस्त्रनाम किती म्हणतो लवकर बघ त्याचा काय झाला आता अरे गणपतीच्या पुढे तवशाचा परसाद हा. माका सारखा सफरचंद तो परसाद मॅड केलंय त्या मॅड केलं हा ए गणपत्या त्याचा काही प्रॉब्लेम नाही काय आला जागरण करून करून डोळ्यावर परिणाम झाला त्याच्या म्हणून त्या तवशाचे गोडी आहेत ना ते सफरचंदारखे दिसले असतले समजला का हा अबा ये जागा पकड आणि बस खरी चल लवकर माझ्या जागेवर बसलो काय हे लोक तुझ्या जागेवर बसलो होय. तू काय म्हणजे रिझर्वेशन करून गेलं हा राधडे बस येऊन बस ये ए, रे बाबा ए, काय बघताय हा तू हई येऊन बस होय बस शेवटचा भजन अक्कल आहे किती पैसे काढतात हा? ए बाबा तुझा काय काळा पांढरा लावून झाला होय होय झाला हा? म्हणजे झालं का मग उशीर किती आहे, हा सुरू करूया ना ए बाबा बुवा तू तयार असं होय तयार असं या बाई, एक काम कर हे सगळे झोपेत असत पाच खनखनीच्या दणदणीत म्युझिक वाजवून टाके काहीतरी झोपेत लोकांना लावून सगळे. काय ते? होय ना? त्या काम करतोय दशावतरी जायचं लावा. हा. वा, वा, वा. हा. वा, वा, वा.
हळू वाजव फुटात तर पंचायत करशी समाजला बघ एक तर गावातली लोक वर्गणी देऊ बघणत नाही एकदा दिल्यानी या परत देऊचे नाही फुटात तर परत काय गावाचा नाही डबे वाजवायचे लागते समाजला काय हा बघ नीट वाजव जमा आतल्या बोलव बालकारांच्या आतल्या गोदगुड बोलव काय नको मा वाजव धड वाजव चल हळू मिळून टाकशी बाबा सर घ्या बघताय काय म्हणजे अभंग सुरू कर अभंग नवीन घेतोय त्या स्पेशल बसवलं स्वराला झाला तो प्रसाद एकदम धावत मी सर्व आजी धावत मी सर्व आजी धावत मी सर्व पुढचा बोल काय तर तुझ्या दारी
काय घडे घेऊन येतो काय झाला नानी पहिली काय होतला थंड झालं की काय तुम्ही माका घालतला यांचा सगळाच उलटा असा जेव्हा आता गरम थंड पिली पडते ए करंजी आणलंय रे बाबा आणलं, आणलं बाबा, आणलं. करंजी आणलं. करंजी का अभिनू हे धर. करंजी घ्या आणि नातला ना पोच एकदम बाबी पोच लोकांकडे वाटत अरे देवा रे गणपती कळत नाही रे पोरा कळत नाही बाबीचा गणपती विचारलं तेव्हा देवा ठेवलं या तुका अरे त्याचा वास मस्त येतात ठेवलं या हे घे बुवा गेल्या आता आणलं करंजी आता चाय फुडवून खातो मरण आहे खादी या नाका जिंकले जाऊन झोपाचा घे 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 हे घे हे करंजी का हे तुका तुका मेला अजिबात देऊत नाही दी रे बाबा कोणक्यात मारू आहे माझ्या जातच हातात काय दी देऊन या का नको ले लावू घे घे, घे. ले लावू घ्या हा रे मैंने माका कोण दिला होय करत या राहुल मग आता ह्याचा रे काय करू रे ठेव काय पुढ्यात ठेव म्हणा ने उठात तेव्हा खाय ठेवूया आम्ही त्याला नेट ठेवूया तो उठा तर तुका खायत नाही जातो. पाणी ठेवलंय त्याला नानो बरं नाही. म्हणजे मात्र भाकरी भारी झालं दा हो. नानी सांगा भारी झाले हो. अरे माझ्या हातातली खा एका करंजी आवडलं बघ आणखी कोणा भय असले तर पोरग्यांका दिदा जा. तुम्ही त्याच्याकडे काय लागला हो मागच्या 10 महिन्यांका खा खा करून खाल्यानच त्यांना काय सांगतो आता परत हे दिलंय ना तर हे तो फाळको होय उडात ए बाबा त्याचा औषध आता माझ्याकडे घे बाबा. हाड हाड बरं नीट खा. हे माका दी. तू काय घे बाबा हो, ते सुद्धा मला नुसता असो हडकुळ हो, मग खाताला या हेऊ हडकुळ. बोलो भाऊजी हा काय लावणी या ताट घ्यावा आणि ह्याच्यात पहिले देव सांगा नाही तर घाण करतील सगळी ठीक आहे ठीक आहे हे पोरानू तुमच्यातच ठेवा हा. बाकी अजिबात काही टाकू नको हा. बाजू बाजू टाकू नको आमचे रजना केलेले गेले खय गेलेशे वाटतात घरा ओके बाय माझे अरे हा काय अरे कोणी समयाने उत्पत्ती पुढ्यात ठेवली बुद्धी भ्रष्ट झाली काय रे तुमची किती माणसाच्या पुढ्यात समय ठेवला ती कोणी केलं या ओ तुमका निजाक धाडलं का बदनाक धाडलं शिरा पडू या निजेवर ओ उठा मो ओ उठा अगो तिया होय होय काय करतो ओ लोकांनी तुमचा मडा केल्यानी माहिती बघा असं मैल उत्पत्ती पुढे ठेवल्यानी या मी आज जर गेला नसतं तर तुमका जाळून मोकळे जातले असते कोणी रे कोणी हे का भांडण- भांडण. माझूच गोगावलो का रे तुमका आ? इतक्यात मडा बसवची हौस असा तुमका तर तुमच्या औशी बापाशी बसवा कोणी केला या कोणी केला तर सांगा माका आधी घे घे वहिनी ये भितूर जा अगे उगाच वाद किती घालत पोरांनी कोणीतरी मस्करी केली असती ही कसली मस्करी भाऊजीनू मस्करी करू काय सीमा असता की नाही अगे आता पोरांका काय कळता पोरांका काय कळता तर ह्याच बरा कळला तुम्ही त्यांची बाजू घेऊ नको हा तुमका बापी अंका जर शिस्त लावून जमत नसा तर माका सांगा मी लायतोय पण मी आज गप बसायचंय नाही अरे बाबा माझे ह्या कोणी काय केलं तर माका सांगायचं आधी हे भिक्या हाय जागो झालं हाय हा ते म्हणजे बायले बाद आकडे तुझ्या उगाच लोक काय तिलेच रे किती हा वाह या बोतोर जा तेच नको नाही जाऊचोय हे जो काही तो सोक्ष मोक्ष लागाकच होयो अगो कसलो मोक्ष या काय मेलो नाही जाऊचोय अगो काय नाही जाऊचं बुद्धूला नाही तर डाया त्याचं ओढून नेतलो नवा घराकडे बघतोयस तुमचं काय ता काय मेले आणू नको ती मस्करी करता तुम्ही कोणी रांडे चांग केले नाही हा पण तो आठ मोडली मिळाली हा सुरक्षा झालो वशाड पडली मेलेच्या तोंडार ती माझी तुझी गावडी काय रे हा? झाला तुझं झाला काय हे काय झाला का बाबा कोणी काय केलं तर अरे बाबा तुझ्या पिशे थय कोणी काय केलं तर माझा हैसन कसा घळत आला काय घालता? माझे कंजूकच करून कोणी भुगा करून टाकले मरे बाजू करो सांगतो का नाही तर का अरे होय होते तर खावचे होते ना अंड्याच्या पोटभर हा? तुझा विधवाच रे काय केल्या किती करंजे होते किती किती होते म्हणून काय झाला हा कुतकुरेच्या कित्या
तुका सांगता येतात त्या काय? ज्या पोटवाड्याने केल्या ना तो मुगडं तुटतलो. कोणी काय केलं असं तर मान्य करा. याचा बाबा शाप लय बेकार असतो. लागले तर 4-4 दिवस भगवानच लागतं. का बघ चुकान कोण सोयरी धक्को लागलो असतो तू गाडी किती घालतं. गाई घालू नको नको घालू. मग कोणी केल्यानंतर सांग फुलच घालतय त्या का. अरे बाबा तसा नाही रे. तसा नाही ते कसं दत्त्या चुकान धक्को लागलो तर 2-4 कंचे फुटतील. सगळ्या कंचांचा असा पीठ होय. हा होय तसा पीठ. हा तसा तुझा बरोबर हा. मला झाली ना सोडून दे विषय. काय रे सोडून दे. कुठं घरात जायचं? आता काय थांबा कोणी जाऊ नको. कित्या पिशे तो सुंटवडं वाटतं काय सगळे. मस्करी करू नको दत्त्या. गणपतीकडे घरांना घालूया. करंजा कुस करणार तो कोणाच चावून दे म्हणा. त्याशिवाय असले मस्करी थांबायचे नाही तुमचे. ए दत्त्या घाल घरांना. मी नाही बाबा. हे बघ असला गारणा घालूचा असात तर माझ्या गणपतीकडे घालायचं नाही. तुझ्या गणपतीकडे जाऊन घाल. माझो गणपती 1.5 दिवसांनी पोचले नाही तर घालू पाठीला नसतं. हा असल्या पोरांका धडो शिकवतो सांडू तुम्ही त्यांना पाठीशी घालतात होय. ना नू अशानेच हे पोर शेपारले. हा काय मेले. हे कोणा गाडी घालतं आणि कोणा शिस्त शिकायचं ती हा. हेका शिस्ता हे माका सांग हेका शिस्ता हा. तुका शिस्ता मिळाली हा. तुका काय वाटलं आम्ही तू काय करतो बघणव नाही काय रे. बोलो पिकेच्या बाहेर बोलो बाहेर सांगू काय बाहेर लागे. तोंड बंद करा विदूर चल विदूर. आमका शिकायचा शिस्त. चला रे उचला घरात जाऊया. चला आपण वरांग सांभाळा सगळं. टाळी घ्या हा टाळी घ्या. हे पोरग्यांका सांभाळून काय माहिती बाबा काय भरती का दिसत नाही. माझी बॅग आणि करंजाची पिशवी लवकर उचला रे बाबा. पोरा हे बाबा तू भितूर जा चल भितूर. गडगडतं आणि कळणार नाही. हे बाबा तू बाबा सगळं घेतलं मा आणि चल घरात चल झोपशी सर. हे पारख्या पोरांकडे ठेवा. असं नाही गरवा नाही सर. पाऊस लागता भिजली दत्तू कोण रे. तुका आता झोप येऊ लागली आम्ही सगळं घेऊन घरात जाऊया. जागो झालं पहिला देवी दो देव जाऊ देवी दो. चल रे घरात जाऊया. देवी दो चल झाले पाया पडे. बाबा झोप काय झालं तुमचं झोपायला मध्ये येतात तुम्ही लोक. हे बाबा चाकर मध्ये बरा आला इथं असतो. पुढे देवी दो देव पाया पड देवी दो देव कुठे आहे देव. ह्यो काय समोर उभा देव पागल बघा झाला की काय. तुमचा देव दिसता नाही समोर. समोर हे देव तू फक्त माका दिसत हेंका दिसणार ना. मी तुका फक्त प्रसन्न झालोय म्हणून तुका दिसतोय. औषिक रे गावात तुमका देव दिसणार नाही मा. घरात जावा घरात. देव फक्त माका एकट्याक प्रसन्न झालो हा. मोठो तुमका खरा वाटणार ना. देवा तू माका प्रसन्न झालं ठीक का पण हेंका बरं दर्शन देऊन टाक. म्हणजे लय कॅन्डी मारतात माझी. ठीक असा तू म्हणणार असतील तर मी एका दर्शन देतोय. हा दे बघा आता. तथास्तु. देवा चुकला माफ कर माका येडो म्हणतो होय. माका येडो म्हणतो अक्कल शिकत माका ते वाय थांबा. माका देव बोलयता जाऊन येतोय. देवा
तू माका बोलयलस अरे नाही तुला नुसतं हात मारलं. अरे तुझ्या आयुष्याची अजून 15-20 वर्ष बाकी असत. ते आपलं तुका साथ घातलं. तेव्हा नक्की किती म्हणजे 15 काय 20? 15 असतील ना तर 20 असतील नाही तर 15 अधिक 20 असतील. आसान दे 15 अधिक 20 आसान दे. तेव्हा तुका सांगतोय माका लय जगाचा. हो होय होय. अरे तुझी आवच आणि बाय रोज भांडतस. अरे तुझं जगणं आराम केलं नाही या. तरी ती म्हणता माका लय जगाचा. अरे देवा तो तरच काय अजून 4-5 वर्ष रे. म्हणजे कसा आहे ढकलली काय मी मोकळो. अरे पोचायल्या भिक्या तोंड बंद करा. देव माका प्रसन्न झालो. तुका पोचवतो म्हणजे आधीच सांगतो. देवा बाकीचा मरण आहे माका सांग माझी नक्की किती वर्ष ती 15 अधिक 20 एवढी बाकी असत मा. टाका माका ठाऊक नाही. आता माझा खाता आहे ना ती माहिती होई असं तर तू डायरेक्ट यमाक जाऊन भेट. काय बोलता बघा देव डायरेक्ट म्हणता यमाक जाऊन भेट. अरे बाबा देवा आता यमाक भेटल्यावर परत कोण खाली इलो हा काय सांगता देवा काय बोलत दिया. हे मी काय म्हणतोय देव इल्लो असा त्याला आपण सांभाळून घेऊया काय. देवा तू खरोखर देव असस ना. हो अरे दर वर्षा येतोय तरी तुझी ओळख मोडली. तसं नाही तुझी निशाणी काय दिसणार नाही ना म्हणून मला आवडी तुला रे. निशाणी तुझं उंदीर. अरे तो हो रे ता बाहेर येऊ बी आता तुमका. काय सांगता. अरे उंदीर आमका भिया दोलो जेव्हा काय सांगतो. अरे त्याचा पण बाहेर बोलव त्यामुळे कसा तुझ्या निमित्त त्याचा पण दर्शन होत ना आमका काय रे. दर्शनाक इतकी असला होय तर. अरे एळशीचा भात घालून का शोधून मारी होतात तेव्हा तुमका आठवत नाही होता. तेव्हा मूळ मुद्द्या हात घातल्या ना असा सांभाळून घेतोय. तेव्हा बाबा चुकला आमचा. पाया पडते हा. अरे मला फुकटची चाय घालून नीट खाऊ येत नाही का रे तुमका. अरे चाय पुरा तोंड लडबडला माझा. तेव्हा बाबा काय आत नाही असं सांग. अरे दत्तू तू वाडीचो पुढारी ना. बघलात काय माझा पुढारी पण देवापर्यंत जाऊन पोचला. तुम्ही अजून हयोच टोपी घालतोय. होय देवा मीच वाडीचो पुढारी. अरे बघ या काय चालला. काय मेल्या काय ढवळत काय. अरे पेन्सिली कट्टोक करत का गिरमिडा घालून. काय सल्ला काय तुझा काय करत काय. अरे पहिला बोलशी काय करी होत असता. पिंगाना गेला असताना. अरे मेल्या गावभर फिरान पिंगाना बघूचे दिवस तुझे आणि पिंगाना नाका तुझे जातात. लगीन करूचा वय झाला आणि हे काय करतं नाकात बोटाबिटा घालून समोर देव उभो असा मेला देव काय म्हणत आपणार. गावची इज्जत काढलंच नाही. शिस्तीत उभं राहो देवा त्याका मी समजावलंय. अरे या ना अरे काही बेशिस्तपणा शिवीगाळ भांडणं करतात. फार लहान असत तरी एवढा काय मनाला घेत असती. अरे फॉर लहान असतील पण शिस्तीत राष्ट्र मोठा होता या त्यांना ठाऊक नाही. ठाव असताना तर ठाव कसा मारे ठाव कसा मग सुधारतले कधी. सुधारून दाखवा बघ. अरे ह्या नाही रे तर शिस्तीनं सांगतोय. तेव्हा त्यांना तू दर्शन दिलंस की नाही आता 100% सुधारतले. तू हमी घेतो काय मी आणि ह्यांची हमी. तेव्हा तुका सांगतोय ह्यांचो आवाज बापूस पण ह्यांची हमी घेऊचो नाही. मी हमी घेऊक तयार असेल. घेतलंय आम्ही. बरा चल आता मी अंतर्धान पावतोय. काय म्हणता रे तू काय शोभता रे. तू काय शोभता काय बोलता का तेव्हा शोभता का असा बोलणार. अरे म्हणजे तू आता अर्ध्यांका पावतलं अर्ध्यांका पावतच नाही. अरे दत्त्या मूर्खासारखं बडबडा नको. अरे तुझ्या आवशीन आणि तुझ्या बायलेन
तुझ्या कानाची छाप वाट लावलेली दिसता. अरे मी अंतर्धान पावतोय म्हणजे गुप्त होत असं म्हटलं. औषिकावर असा देवाला काय माझा इंग्रजीचा प्रॉब्लेम असा ना म्हणा ना कळना ना इंग्रजी बोललेला असा नाही असं देवा मी काय म्हणतोय आता इलच ना तो वाईट थांब इल्यासारखं तुझी आरती करून घेतो अरे तुका आरती येता माका म्हणजे आमचं सूर्य घेता सूर्य घेता. अरे आरती म्हणताना ती माझी असा ना काय विचारला झाला काय या तुझी नाही तर कोणची असतली. अरे ना मगाची भजनात किंवा अपंग म्हटल्या तो माझाच होतो काय रे. तुझं नाही तर कोणचं असतं ना देवा काय जरा म्हणणाऱ्या विचार. सूर्या विचारू होय सूर्या मगाशी जो अभंग म्हटलं हडे हडे बघ नाही काय बघतं हडे बघ मगाशी जो अभंग म्हटलं तो देवाचा होतो ना म्हणजे खरा काय सांग हा खोटा बोला नको. हा बघ समोर देव उभो असा खोटा बोलशीत तर सोडूचो नाही सोंडे करून टमकना पडतो. लवकर बोल देवाला जाऊ उशीर होता. माका माफ कर माझी चूक झाली. अरे अगदीच अक्कल नाही कशी आहे का. अरे समोर येतो मोठं जाडजूड देव उभो असताना ते म्हणजे माझ्या पाया पडतं. उठ 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 याला तुका अक्कल असतली कशी ह्याका अक्कल असतली कशी. कारण ह्यो जन्मा गेलो तेव्हा अनंत चतुर्दशीचा दिवस देव जाऊच्या गायमध्ये ह्याच्याकडे बघू तेव्हा कायमच गावलं नसतं. आता मला बघत काय देवाच्या पाया पड. देवा 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 माका माफ कर चूक झाली. देवाच्या पाया पडलं काय कबड्डी खेळलं देवा 2 मिनिटात येतं ह्या. अरे रे आता माका सांग मगाशी जो अभंग म्हटलंस ना तो नेमकं कोणचं होतो. म्हणजे कसा देवादेवांचा आपापसात भरा नसता. म्हणजे ह्या देवासमोर जर त्या देवाचं अभंग म्हटलंस तर ह्या देवाक 100% राग येतो लो. आणि असाच काहीतरी झालं असताना समजला काय. हा बघ ते घाबरा नको खरा काय तर सांगून टाक. हा हे बघ तो देव असा तो कृपाळू असा मायाळू असा समजला काय तुका माफ करतो लो. समजला सांगशीत मा खरा काय ता हा सांगशीत मा. अरे अरे मी बोल बोल तोंड उघड काय वाचा वळलान का देवान तुझी ए देवा एवढे काय सहसला ह्याची वाचा वळलीस काय. अरे नाही बोल ना कसो. अरे बोलतलो कसं बोलतलो किती अरे यो माका नाही त्या नानांच्या नलीक बघून अभंग म्हणतो. हौशी खावरान सूर्य आहे म्हणजे धावत मी सर्व आधी तुझ्या दारी आलो म्हणजे देवा नदीच्या दारी तुझ्या दारी नाही. म्हणजे रूप तुझे गोड नाम तुझे गोड म्हणजे नदीचं नाव गोड तुझा गोड नाही. शिरा पल्लीच्या तोंडावरती सूर्या मेल्या मेल्या केलं काय असं की नाही. हे यावं देवा तुका सांगते बाबा याच्यात आमचा काय हात नाही. आमका वाटलं तुझं अभंग म्हणता आणि आम्ही सगळे जोर करत आपले म्हणतो अभंग. तुका अक्कल असा की नाही. अरे कसला पाप करून ठेवलं ह्या आणि आता ह्या पापात आमका पण तुझं भागीदार करून घेतलं मरे. ह्या पाप फेडायचा खय आम्ही देवाच्या पाया पडा खाया देवाच्या पाया पडा खाया देवा पाया पडता. हसतास काय लाज नाही वाटत फुकटची चाय खाताना उठून ठेवतो खालते ते हा पुरा तोंड नडबडला मला चाय अक्कल नाही काय नाही तुमका देवा. तुका नाही हँका देवा बाबा मग परत परत वाका झेपत नाही असा. तुका काय म्हणतोय तू सारखा उभं राहू. अरे एक काम करतं काय तुका मी खुर्ची आणून देऊ का. हे तुका सांगतोय ते आमची दळवी आहेत ना प्रथमेश फर्निचर वाले त्यांनी अशी खतरनाक सागवानी खुर्ची केलेली असं 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 कोणी काम केलेलं आले का आत्ता घेऊन येते जा घेऊन खुर्ची नको नको हे नको नको थांबा थांबा खुर्चीचे गुण लय वाईट असतात बाबा. मी आपलं उभंच बरो. बरं जशी तुझी इच्छा. पण बाबा देवा मी आपण उभ्याने पाया पडतोय परत परत पडान पडान चाय दडबडलाय तोंड माझा अर्धा तोंडा गुंगे गेलेत ताराना घालतोय देवा गणपती कल्याण महाराजा आमच्याकडनं काय चुका अपराध झाला असता तर आमका माफ कर महाराजा. चित्रगुप्तान आमच्या
अरे त्याच्या वयाची, तिच्या वयाची आणि नानांची. माझी चूक? तुम्ही काय चुकलास? काय माहिती नानांची काय चूक? अरे हो, गेली 2 वर्षा त्या सुरग्याचा नलिनीचा लपडा चालला. 2 वर्ष तरी नानांच्या आपल्या चढून नानाच दिसता. सूर्या 2 वर्षा? तेव्हा आमका हल्लीच कळला होता. सुरग्या 2 वर्ष झाली. हा? मारू का तुका? मारू का तुका? देवा मी काय म्हणतोय, ते पार घाण असत त्यांना माफ करून टाक. त्या कसा हा माणूस चुकाना जलमता ना. हा? चुकला काय मग? हा 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 त्या कसा हा माणूस जन्मापासूनच चुकता ना. तर आम्ही तुका सांगतोय, आमच्याकडे जो चुकत नाही ते का आम्ही माणूसच म्हणणं नाही. तेव्हा त्यांना माफ करून टाक. हा बरा बरा, चला आता तयारीक लागा. चला भेटूया भेटूया. दत्तू, काय अरे तुझ्या तयारीक नाही रे, मग कसली तयारी? लग्नाची. लगीन? सुरग्याच्या आणि ललीच्या. काय माझा लगीन? देवा लगीन आपण भाद्रपदा आणि ह्या टाइमा? अरे होय, ह्याच टायमा. अरे गेले 2-3 दिवस नानांनी माझी मनोभावे सेवा केली आणि त्यांची अब्रू राखणं माझं कर्तव्य असा. देव काय बोलता? अरे देवा नानांची अब्रू घेता को? अरे ह्या वेळेत लगीन नाही झाला तर ही 2 जण पळून जातली. मग हे नानांची अब्रू नाही जाऊची. सूर्या ह्या कधी ठरला? असा झाला तर अब्रू जातली. मग पण देवा ह्या टायमाक लगीन होता ना कसा? नाही म्हणजे कसा नवरो असा नवरी असा वराडी खयत आवश्यक तुम्ही असतात ना. अरे चाकरमानी पण असा म्हणजे कसा लोक म्हणायची नाही की चाकरमानी लग्न घेऊक नाही म्हणा. कोण ना कोणतरी असा. तेव्हा चाकरमानी असा वराडी सगळं असा, पण लग्नासाठी नवरा नवरी बांधूक मुंडावळे खयत. मुंडावळे बघ तयारी वाटता असं नाही असं मुंडावळे असत, पण परत याद राहुला लग्नासाठी वाजप खया वाजती नाही वाजप असा बरे पेटी या ढोलकी सगळं असा. अगदीच काय राहायचं नाही, चाय पाण्याची व्यवस्था होऊन जाय. काय राहता याक राहुला. आणि आता काय? याक राहुला मरे आता का तेव्हा लग्नासाठी आता घोडो खैसून गावतो परत तुम्ही. तिची काळजी करू नको, हा? परत माझ्या उंदरावरसून काढा. अरे ऐसर नवऱ्यापेक्षा देवच उतावळ झालं दिसता. काय म्हणता बघा, वरात म्हणता माझ्या उंदरासून काढा. अरे कशी दिसत ती वरात ती अशी 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 असं नाही, देवाची इच्छा असा ना. देवा ए तुका बरोबर काय नाही माझा काय माझा लगीन झाला. हरकत नाही, उंदरासून वरात काढूया. सगळा घालला काय याक राहुला. काय? अरे देवा भटाचा काय? अरे भटक्या का वयो? भटक्या काय देवा सांग कोण आयो. अरे आता देवा ब्राह्मणासमोर लगीन करूचा म्हणजे भट नको. आता कसा देव म्हणा तू समोर असतोस रे, पण भट खया. आणि ह्या टायमाक भट गावतो ना खैसून. आणि आमच्या हरिभटाक बोलाय तागत आणि तो आम्ही आपला पाठ आणि 16 सांभाळून ये तागत दपा राहून जायचं. मग लगीन कसं होता? दत्त्या, अरे मी 4 वेद 14 विद्या 64 कलांचो अधिपती हजर असताना अरे तुका भटक्या का वयो? भडकलो परत भडकलो. सांभाळून घेतोय, माका प्रसन्न झालो ना. देवा तू मंत्र म्हणशील ना, काही हरकत नाही. हिला देवाजीच्या मना ते कोणाचे झाले ना. अरे याक राहुला. आता यायला काय करतो? लग्नात चालू करतो. गप्रावरे मिळाली. अरे देवा नानांका काही विचारला? हो नाना, हो या लग्नात तुमची काय हरकत नाही ना. देवा तुझी इच्छा असा तर माझी काय हरकत नाही. सगळे मार्ग मोकळे झाले, तुम्ही पुढच्या तयारीक लागा. चला तयारीक लागूया. कार्यसिद्धीस नऊ श्री समर्थ काय चाललंय? काय चालला ह्या मगापासून निजलेला ते जागे होतात. अरे पण देवा सुरग्यासाठी त्याच्या बापाची निमल्याक कसं बघून ठेवल्या ना. आणि त्याच्याने माझा बोलणं पण झाला. भाभी, अरे ह्या भजनाआधी तुझ्या घराकडे भजन झाला ना. होय देवा. मग सुरग्या तुझ्या काही कैसो गजर म्हटल्या. अरे आता आलाप मारीत राहा नको, 2 ओळी त्याचे पटकन सांग. देवा अलीकडे ये, मला पलीकडे नाही. माझी नाव किनाऱ्याला लाव. बरोबर.
अरे त्या गजरात त्यांनी माझं धाव केले तुझ्या आणि नानांच्या घरामध्ये व्हाळ असा ना. होय देवा. मग सुरग्यात माका सांगल्या देवा अलीकडे ये मला पलीकडे ने माझी नाव किनाऱ्याला लाव म्हणजे नलीच्या घरी ने. देवा सूर्याच्या बापाची निमल्याक पसंत केल्या ना. कोणासाठी? आणि कोणासाठी देवा? सूर्यासाठी. अरे तसा न तो सुरग्याचा बापू विदूर असं म्हणायला विचारलं. आणि जरी सुरग्याच्या बापाची सुरग्यासाठी तुझा इमला पसंत करून ठेवला नसला तरी आली बापाईच्या पसंतीन जिला लगीन करूचे दिसलं मागे पडले. अरे खपताला अरे ता पण खपताला त्याच्या लग्नाचा योग इल्ला बाबी. आणि मी तुका एक वचन देतोय बाबी तुझं जावई तुझ्या घरापर्यंत येतो लोक. आता एक काम कर ह्या लग्नात विघ्न आणू नको अक्षता घ्या आणि उभं राहू. हो पटेलानू चाललास कर. हिरातिक जाऊन येतोय. हो वाईच नको काय तर पुराच करून यावा. अरे चालला काय आणि या माणसा गिराकती होता काय माणूस आहे बाबा. त्याला मला दे लगीन करूचा असता खूप वेळ होऊन गेलो. तयारी सुरू कर या बाबा. सगळ्यांनी लक्ष द्यावा. तू झोपा नको बाबा. समजला काय? जागो राहू लगीन करूचा असा तू आता सांभाळ. समजला का? हे पुन्हा जपडा आला मरे आता. हो नाही तर वाजा वाजायचं ना कोण. बरं होय करा तू मुंबई पेटी वाजायचं मरे. मला पण झोपायला जायचं मला लवकर. अरे काय झपायला जायचं का बाहेर नाही बिराड झपायला जाऊन जायचं त्याला. विशीर झाला काय? विशीर झाला अरे बाबा. देवाची ऑर्डर असा. देव समोर प्रत्यक्ष उभा असा. देवाक नाही म्हणत असती. होय रे होय दत्तू बोलता आता बरोबर असा. साखरमान्या पण एक सांगतो तू जर पेटीवर नाही बसलास तर खाली पिली देव तुला करवा दिला. शाळेला खरंच की करवायला तर कितक्याला पडेल. आवशी रे गावात काय या चाकर महिन्याचा मराठी आणि मालवणी. अरे धर मराठी पण नाही धर मालवणी पण नाही. काय म्हणता देव मला करवातलं तर कितक्याला पडेल बाबा. खूप मोठ्याला पडेल. आणि जर देवाची पडली ना तर सगळं सुजेल. गप काहीतरी खुर्ची घे आणि पेटी वाजायचं बस बस पेटीचा पेटीवर बस. तुझं भारतातून सावंत खाई गेलो बाबा. अरे सांगतोय तुका गंमत. हा बघ एकदा चाकर मला लक्ष ठेव. आणि तो पळान गेलो तर देव खाली पिली तुझा करवा दिला. हे साखर मध्ये बसलं काय रे? ए हळदी तयारी करा. साखर समजावतोय तोपर्यंत. हा बघ साखर मान्या एक सुंदर झलक करून दाखव. सुरू करशी झलक. तू बसलं उडाली म्हणा काय? हे परगानू कडे उभे राहा. कडे उभे राहा. तुमचा अडे काय आता लवकर. लक्ष ठेव. तू सगळं कामा करून घे. आणि बाबा ते झोपा नको. आणि बाबा तू अक्षता वाटूची असं सांगतोय तुका. नवऱ्यात मी घेऊन जाताय तयारी करू. तू धेड्याचं काम कर. तू धेडीचं काम कर. चल भितूर कर. आणि शामल्या पिंगळाच्या मागे जाऊ नको. समजलं का? दिसतात पिंगळाने धावशी याच्या मागस तू. लक्ष्मी काय गे रुक्मिणी मनानेच काय बोलतो तर गे काय करू. लगीन असा काहीतरी म्हण मग घे. आता गे काय म्हणा. अगं होऊये मग होऊये हो ये ना. तर म्हण थांबा गे.
आता होळीची सुरुवात मिया करतोय. बरं बाई हा? तुझ्या कॉमेंट मध्ये मन मन ये दाखल बऱ्या तू लाय माणसात असं हा अरे पण झाला काय? काय झालं म्हणून काय विचारतो तुका काय सांगलेला हो तुका काय सांगलेलं होऊया म्हणा मग त्याला ती म्हणतात फुगडे हा आम्ही आपल्या मेड्यासारखे नाचतो तुझ्या मेड्या ते बाबा गणपती जागा 2 दिवस असत बाकी फुगड्या मग घातलं तरी चालते अगदी बरोबर हा. तेव्हा आधी लगेच सूर्याचा म्हणून आधी होऊ ये आणि मग फुगडे काय ते. होय होय कसे कसे होय? चल दाखवायचंय तुका दाखव चल. चला गेलं लक्ष्मी पण ये, आगे. साखर मान्या दरूक घे घे तुझा तांबडा माझा तांबडा Bye.
एका जागो ठेवलं वा 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 देव तुका पावलो माका बरा वाटला बाबा देवा एका कायमचो जागो ठेव असा चांगली गोष्ट आता एका लगीन करूचा असा नवरा नवरी तयार असं त्यांना मी घेऊन येते तोपर्यंत या काय कर अक्षता वाट या सगळ्याची व्यवस्था हार बीर काय असत ते माहिती बघ आणि तू जागो असस ना तो अंतर पाटकार आणि घेऊन उभं राहू आणि सगळे मंगळाष्टक तूच म्हण मी असो म्हणशी मा होय तो तर आम्ही जाऊन येतो हे तुझं माझ्याबरोबर काय झाला या कोणी लायला माका कोणी लायली रे शेपटी त्या आमच्या पाठी हलतोच होतो तेनाच लायला नसतरी काय मारामारी कसली करता शेपटे लायता अरे शेपटे लायता मेला माकडा चल भीतर चल अक्षता घेऊन ये नवरा नवरी योग झाले शेपटे लायता शेपटी मेली ए बाबा नवऱ्या लगीन करूचा आम्हा चल माझ्या बाय चल काय गो चडू मी स्वप्नात होतोय लिहिलं नाही काय नाही गो चडू तू काय मग अशीच उठवले ना आता ती या खरं करत माळे घुमे असं काय मला काय बघलो या सत्या चला द्या आम्ही जाऊ आम्ही बघून घेतो मग आयता सुरू कर चालू करू कोणत्या जाऊन हा स्वस्ती श्री काय काला डोक्यागर करता देवाचा डोक्यागर करता अरे बरोबर उभ्या रवान तरी तुका सांगी होते तुका बसा खुर्ची देताय पण तुका नको झाली नाही का उभ्या राहायची नाही वडी याच्यात ना अरे बाबा येत्या मोठ्या पोटाचा आणि सोंड्याचा वजन घेऊन उभ्या राहायचा म्हणजे खावचा काम असा अरे डोक्यागर करता काय होता त्या सगळ्यापासून खाल्लोस की नाही कोणाच माहित कसा तुझ्या माझ्यासारख्या मोठ्या पोटवाल्यांचा त्यांनी खाल्ल्याने एका उपाशी येताच काय नाही अरे मूर्खासारखं बडबडा नको माझा डोक्यागर करता आता भ्रष्टाचारामुळे अरे दारियेचा वास येता देवा नाही काल काय घोडभर घेतलं होतं त्याचा वास काय अजून राहलो ते कोणतरी दारू खाऊन येता या दिशेन भ्रष्टाचार करता कोणतरी या दिवशी होय देवा माका वास येणार नाही तुका कसं येता नाक कोणचा लांबा तुझा काय माझा तुझा मग बस कोणा घेतलो तू काय केलो मी बाबा चाललोय अरे भ्रष्टाचार आता मी चाललोय भ्रष्टाचार देवा देव गेलो अंतर्धान पावलो मूर्तीत जाऊन बसलो अरे दारू खाऊन जो कोण येतात त्याचे पाय मोडून ठेवचे सोडून स्वतःच पळालो मध्ये कसा राक्षसांका बियान पळान जाऊची देवाची सवय अजून गेली दिसना हा ना हे थांब दारीचो वास येता करू ए गणपत्या यो बघ नागोबा बॉस माझ्या जिलाचा लगीन कोण लावता अरे कोण तो गप रवशी तर सांगीन कोण तू मेला कोणतं करता अरे मेला भाद्रपदात लगीन लायतो कोण गणपती मेल्या गणपती नय गणपती 4 हात लांब सोंडवालो 4 हात लांब सोंड 4 हात लांब सोंड नय
4 हात आणि लांब सोंड. कोण मारला 4 हात लांब श्राण म्हणजे झाले किती 1 2 3 हळू नानांच्या काय रे पळशी मेल्या सगळी उतरांचा आहे खाली जाऊ नको पडाश पण खड्डो आम्हाला पळशी बिडशी कितक्यात पडा. आणि काय रे मेल्या दारू खाऊन इलोस तू इलोस आणि भ्रष्टाचार केलंस ना. कोणी खाली मी खालोय. अरे मेला तोंडा असो बघा 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 वास मारता आणि विचारतो कोणी खाली म्हणा. लाज लज्जा का असा की नाही तुका. अरे दारू खालस ती खालं भ्रष्टाचार केलं आणि तुझ्या दारियेच्या वासान देव पळान गेलो मध्ये अर्धा लगीन टाकून. म्हणजे आता ह्या पाप फिरतलो खय मध्ये अगं ये सांगतोय. आता जास्त तुमच्या ना घालू नको इलस ना तसो हयसर उभं रहो आणि जिच्या डोक्यावर 4 अक्षर टाक. समजला काय. धड उभं राहू शिक धरू भया. नाही 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 अरे काय नाही 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 हा लगीन होता नाही. काय म्हणता बघा या लगीन होचा नाही. अरे मेल्या अर्धा लगीन जागला पण आणि त्या पिक्चराचा विलन सारखं येऊन काय म्हणतो या लगीन होता नाही मेला बेवडो अमरीश पुरी मेलो. अजिबात नवीन होता ना. माझ्या हिलाचं लगीन बाबी पटेल ह्याच्या इमल्या बरोबर बरा झाला. बाबीन माका ये सावध केलं तू सावध असं असंय मगे मानाचं लगीन रोखू गेलोय. धोंडी असं नको करू. अरे या लगीन नको रोखू. अरे बघ बघ दोघे कशी मंडवळे बांधून तयार असतात. बघ बघ हो नानू बघ कसा लक्ष्मीनारायणच्या जोडा दिसता. बघ नानू हो त्याचे डोळे उघडे असले तर बघित ना तो. माग काय बघू जा आणि काय ऐका जाऊ. धोंडी असं नको करू. अरे माझी अब्रू जाय. तुमची आबरू राहू दे ना आता भाव राहू दे काय माका माहिती नाही. मी बाबी पटेला शपथ दिलाय दारू खाणार माणूस एक वेळ दिलेलं पैसे परत करूचो नाही पण दिलेलं शपथ मोडूचो नाही. माझ्या झिराचं लगीन बाबी पटेलाच्या इमल्या बरोबर झाला तर बाबी माझा सगळा कर्ज माफ करतो. नली पाठी घ्या बाबी आता येत इमल्या घेऊन. धोंडी धोंडी किती कर्ज असा तुझा मी देतोय. ओ काय यवदलास काय काय चाललंय काय तुमचा. ह्यांचा कर्ज फेडून लगीन लावून देण्या इतका सुरग्याकडे हा तरी काय. साखरमाणी असा की वतनदार फुकटात लगीन लावून होय तसा तर होऊन देत म्हणान गप रावलेले मागातपासून. पैसे खर्चून लगीन लावून देवचा असा तर ढो जावय माका अजिबात नको. गे नानी पण माका योज वायो गे. काय म्हणतो माका हेच घे होय गे. इतके भाळलं तर काय बघितलं त्याच्याकडे. गे नानी गे काहीतरी बघल्याशिवाय हट्ट करता का नका योज गो. सध्या तू गप राव. तुका वाईट सवय मध्ये मध्ये चोंबडेपणा करूची. तुम्ही मला तकडे माझा काय माका चोंगडा बोलता. तुम्ही मला तकडे तुमचं भांडरी पराचाय पण नाही. तू चल रे. चला हो तुम्ही. चला खोय. मग अशी त्या देवाने येऊन काय सांगलं तर ऐकलंच नाही. अगं उद्या पळून गेला तर माझी अब्रू नाही जातली. काय पळान जायत. पळान गेले तर तंगडे तोडून ठेवीन. पळून गेला तर तंगडे कोणाच्या तोडतल. त्याची काळजी करू नको. मी थोरल्या फोन करून बोलवीन आणि हे का मुंबईत घेऊन जाऊ सांगेन. हे बघ असा काय करू नको. मग अशी त्या देवाने येऊन काय सांगलं ऐकलंस मा. ह्यात लग्न होता त्या देवाची इच्छा असा त्याची स्वतः येऊन सांगले ना त्यांना ह्या लगीन होऊ खाया म्हणाल. समजलं ना. मध्ये मध्ये येशीत बोलशील तर देव वाचावडीत बघा तुझी. चमत्कार झाला झाला सांगतोय तरी तो का. मध्ये बोला नको म्हणा. देव वाचावडी वडिलांना वाचा वडिलांना जाऊ दे देवाची माफी मागत जाऊ पाया पड आणि वाचा देव सांगते का दिले नाही दिल्या तरी काय हरकत नाही. मागचा तू कोण नारायण. तुम्ही तितके आहेत बघता. तुमची मजा आता. आरड कमी जायचंय घरात. काय बोललास. हो? हो माका वाचायली हो. माका बोला केला वाचायली
तयार असा. तू लग्नात तयार असो हे काय बघा सांगता लग्नात तयार असोय म्हणा तुमका दुसरी बघूची झाली आता. अहो, काय चाललं काय जिबे घाल बिल काय तुमच्या. अहो माझ्या ना जळवाच्या. अगो असा सांग माका वाटला ती या लग्नात तयार असं मला सांगतो. नानांका टेन्शन दिला मग धोंडी धोंडी बघ आता नानी पण तयार झाली हा ती पण तयार झाली लग्नात. वाबी माझा कर्ज माफ करतो. किती असा कर्ज तुझा 5,000 घेतलं होय. याचा नाता लगेच 10,000 झालं. बोल धोंडी हे बघ 10,000 मी तुका 20,000 देतो पण या लगीन मोडू नको. 20,000 हो आणि ह्या एक असं 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 हाडा 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 हाडा. वा वा वा. सावकाश सावकाश घेतल्यात पण व्यवहार बरोबर कळत हा तुका. नाना पैसे देऊ पटकन तयार झाले. अरे मेल्या 2-3 लाखात होणार काम 20,000 होता म्हटलं कोण तयार होतो ना. त्यात परत नानींचे लाडकी बहिणीचे पैसे असत. काय करा ना नली आता आपलं लगीन जाता ना आता फिरा खाई जाऊया हो. दोघाही कशी गुलगुली बोलतो लाच सुद्धा वाटणार नाही मिळाली अंका. अरे मेल्या बोलाक लाज कसली. ज्याची लाज वाटाक होई त्या करून मोकळे झाले तर राहणं माय. मी आहे त्या दिवशी सड्यावर बघलेलो आहे त्यांका. तू बघलं तू काय करी होतं. आधी काढून गेलोय म्हणजे आता लगीन नुसतं नावाको. लगीन फक्त नदीचं नाव बघतोसाठी बाकी सगळं सड्यावर. ए दत्तू नाना माझा लवकर पैसे घेऊन ये. काय माणूसा. अरे बाबा लवकर घेऊन येते काय कुंटीत टांगले होत. अरे बा म्हातारो माणूस तो त्यात नजर धू रात्रीचा गुलाब दिसाक नको त्यांका. अरे तसा नाही रे तर कसं रे. लग्ना उशीर होता ना. अरे मेली या लग्नाक उशिरो काय मूर्त काढलो हा. आणि ज्यांका उशिरो होयो त्यांका काय फरक पडणार नाही. ते मध्ये मधुचंद्राचा प्लॅनिंग करतो. अरे तसा नाही रे तर कसं रे. भाभी याच्या आधी गळ्यात माळ वाढव होई. माळच पडा होई ना. अरे ती का आत्ता घालूक सांगतोय सुरग्या. ए जाम 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 जाम. थांबतो. अरे नाना पैसे आणून दोन पक्षी मारतो. म्हणजे कसा गळ्यात माळे पडा होई आणि हातात पैसे पडा होय. वा लोंडी वा डोक्यात हुशार असतोस ना. म्हणजे आबा याक सांगतोय तुका पैसे गावले काय त्या पैशाची दारू खाऊ नको. हा तर काय करू. तो काय करू म्हणजे काय पैसे गावले दारू खाऊ असं लिहून ठेवला काय. अरे काय विचारते तर काय करू. काय माणूस हा. अरे पैसे गावतीत ना त्याचा अवाट करांका जवान घाल लागला. बा ऐक सांग सांगायचं ह्यो माधव कोणचो. पुरग्या तो मेल्या त्यांना दारू खाताना ठीक आहे तुझा काय जाहिरात केलंय त्याची वाय. जाहिरात कसली करत जाहिरात आपल्या औषध भावाची करत रे सर तुमका माटव दिसता खय. हा माटव खाय सर औषध गावाला. अरे म्हणजे लगीन करावं माटव म्हणतो काय डोके हा. बरं चल असं म्हणतास ना तर ह्यो माटव नानांचं. मागे काय यान नानानं घालू. काय डोके आहे रे. लोक म्हणतात दारू खाल्यावर माणसाक सूद रवत नाही. पण याचा बघा कायता याचा इमानच उडता आकाशात. धोंडी हे धोंडी हे घे 20,000 रुपये मोजून घे. ए दोंडी तुझा भागला मात या मोजी तर आम्ही लगीन लावून घ्यावचा. आता असं तयार असा आता तयार. लगीन लावून घ्यावी हा. बिक्या काय असं ह्यो काय व्यवस्थित म्हणलं असतं का बोल. पुढच्या 14 तारखेक लगीन असता मित्र तुझ्या छोटू बाजवाचं लगीन तेव्हा मंगलाष्टा म्हणू दी बाबा लवकर घे. आता वास मारता रे त्या होय जाऊ होया बाबा. होय बाबा होय तो सुरू कर. गंगा सिंधू सरस्वती
थांबा. इलो पटेलांचो शाहरुख स्टे ऑर्डर घेऊन इलो काय वेळे पोजी मारतो. धोंडे दलित पाठी घे. इमल्या पुढे रे. जमाचा नाही. माका सबब दिल्यास त्याचा काय? ह्या काय केलं? धोंडे माझे सगळे कर्जाचे पैसे काढ दिलेले. देण बिन काय नाही. आत्ता होय. आता ह्या या होय आत्ता या वाय सामा लगीन लागायला म्हणजे आयर आपले काढून दे. मी बिहार गेलो चाललाय. माझे पैसे माका आत्ता होय. किती आकडो व्याज आणि मुद्दल धरून 10,000 रुपये. काढल्यानी हा बाबा चुकी जास्त लावू नको. कोरोनात मरात तो. तुका दिसतात बरे. नी सुरत उडलीशी वाटता. बाबा लवकर दी काय त्याचा लगीन लावचा. लवकर दी. ये बाबा मोजून घ्या 10,000. घ्या लग्नात उशी वाचता धरा. तू इमल्याक सदून अनुक सांगलास म्हणाल मी घेऊन येलोय. आता आयत्या जागेच्या लग्न कोण उभे राहताला? मी मारू नको. त्याची दिवार पेनाचा खाय पण फुटा त्याची दिवर. सोडा तेंका मला लागतं. सुरग्याची बाय म्हणा माझ्या नशिबात नाही. तिथं आऊस तरी हो पटेलांनू चढवा घेऊन घरात जावा. दक्षिणा खरी दिसत नाही. देव बोललेला खरा आला की नाही? देव काय बोललो होता बाबी? तुझो जावई धावत घराकडे ये. यो सरपटत गेलो. जरा लगीन लावून घेऊया. ए बाबा देवा. ए देवा आपण लवकर बाहेर ये. लगीन लावून घेऊया. घरात गेलो. देवा लगीन लावून घेतो. हा पुढे सरकार राहू देऊ. देवा धागा ठेवा माहिती तू. हा चला सुरू करूया. डायरेक्ट शेवट करून टाक. भजनात पण पोचलं